Hello friends, hi, this is Abuli. Welcome back to my YouTube channel Study with Abuli. Study with Abuli. फ्रेंड्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथमॅटिक्सचा एक न्यू चॅप्टर स्टार्ट करत आहोत. इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल आणि त्याच चॅप्टरचा एक न्यू टॉपिक सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहोत. सोल्युशन ऑफ इक्वेशन. सोल्युशन ऑफ इक्वेशन आणि त्यामध्ये 5 एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. तर फ्रेंड्स, ह्या चॅनलवरचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि नवनवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला यावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबातही विसरू नका. आणि फ्रेंड्स, कसलाही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, सोल्युशन ऑफ इक्वेशन. सोल्युशन ऑफ इक्वेशन. इक्वेशन सॉल्व करायच्या आधी काही गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहे त्या लक्षात ठेवायच्या. की इक्वेशनला असते लेफ्ट साइड, राईट साइड. लेफ्ट साइड, राईट साइड. लेफ्ट साइडला नेहमी काय ठेवायचं? व्हेरिएबल. व्हेरिएबल. आणि राईट साइडला नेहमी काय ठेवायचं? कॉन्स्टंट. काय ठेवायचं? कॉन्स्टंट. ऑपरेशन म्हणजे काय? ऑपरेशन बघा, ऍडिशन असेल तर ऍडिशनच्या अपोजिट येतं सबट्रॅक्शन. ऍडिशनच्या अपोजिट सबट्रॅक्शन. प्लस म्हणजे ऍडिशन आणि मायनस म्हणजे सबट्रॅक्शन. जर डिव्हिजन असेल तर डिव्हिजनच्या अपोजिट येतं मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट येतं डिव्हिजन. आता हे काय आहे हे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायच्या वेळेस कळेल. आता व्हेरिएबल म्हणजे काय? तुम्हाला ह्या एक्झाम्पल्स मध्ये सगळे लेटर्स दिसतात काय? एक्स, एक्स, ए, एक्स, एम. हे जे लेटर्स आहेत हे काय आहेत? व्हेरिएबल. हे व्हेरिएबल. व्हेरिएबलसाठी आपण ए टू झेड पर्यंतचे कोणतेही स्मॉल लेटर यूज करू शकतो. आणि कॉन्स्टंट म्हणजे काय? हे जे नंबर्स दिसतात तुम्हाला हे नंबर्स काय आहेत? कॉन्स्टंट. आणि इक्वेशन सॉल्व्ह करायसाठी व्हेरिएबल नेहमी लेफ्ट साईडला ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि कॉन्स्टंट राईट साईडला ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल स्टार्ट करूया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे 2 in bracket x minus 3 is equals to 3/5 multiplication x plus 4. हे सॉल्व करायचं आहे. तर राईट हँड साईडला काय दिसतंय तुम्हाला? 3/5. 3/5 म्हणजे हा 5 जो आहे 5 आपल्याला काय करायचं? इथला काढून टाकायचा आहे. तर कसा काढून टाकणार? तसा काढून टाकणार का? हा इथे दिसतोय डिनोमिनेटरला. याला साईड चेंज करून लिहावं लागेल. हा लिहावा लागेल आपल्याला लेफ्ट साईडला. इथे डिनोमिनेटरला म्हणजे डिव्हिजनला आहे तर इकडे तो कशाला जाईल? मल्टिप्लिकेशनला. बघा, 5 मल्टिप्लिकेशन 2 इन ब्रॅकेट x minus 3 is equals to 3 मल्टिप्लिकेशन x plus 4. ह्यानंतरची स्टेप काय येते? ह्या 5 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं. 5 2 जा 10. x minus 3 in bracket is equal to ही टर्म as it is 3 in bracket x plus 4. ह्यानंतरच्या स्टेपमध्ये आपण काय करायचं? लेफ्ट साईडचा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा, त्यानंतर राईट साईडचा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. बघा, 10 नी फर्स्टली x ला मल्टिप्लाय करायचं. 10x मायनस 10 नी नंतर 3 ला. 10 3 जा 30 इज इक्वल टू 7. लेफ्ट साईड झाली, आता राईट साईड बघूया. आता ह्या 3 नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं फर्स्टली x ला. 3x प्लस साइन 3 मल्टिप्लिकेशनला 4 12. बघा, इथे तुम्हाला क्लिअर दिसते. इथे 10x दिसतंय, इथे -30 दिसतंय इज इक्वल टू इथे 3x दिसतंय, इथे +12 दिसत आहे. म्हणजे हे जे x आहे ह्या काय व्हेरिएबल टर्म आहे आणि जे ते नंबर्स आहेत त्या काय आहे? कॉन्स्टंट टर्म आहे. तर काय करायचं आपण? व्हेरिएबल लेफ्टला लिहायचं आणि नंबर्स राईटला लिहायचे. बघा, मी इथे लिहिते 10x, इकडे लिहिते 3x इज इक्वल्स टू, आता हे 12 राईटच्या राईटलाच ठेवायचे आणि हे -30. बघा, केलं आपण. पण यामध्ये अजून आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत. जेव्हा नंबर किंवा व्हेरिएबल साईड चेंज करतो त्याचा साईन सुद्धा चेंज होते. बघा, इथे दिसते तुम्हाला प्लस असेल तर मायनस होते आणि मायनस असेल तर प्लस होतो. डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन होते आणि मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन होते. बघा, आता 3x साईड चेंज करून आला, याचं साईन काय होणार? मायनस, म्हणजे इथे सबट्रॅक्शनला जाईल तो. आणि -30 इकडे गेला, साईड चेंज होईल, त्याचं हा मायनस आहे तर प्लस होईल. तर अशा प्रकारे बघा, ते 10x मायनस 3x दिसते. काय येतं? 7x इज इक्वल टू खाली इज इक्वल टू 12 प्लस 30 42. बघा, x
आता 7 हा एक्सला मल्टिप्लिकेशनला आहे, साईड चेंज करून जाईल तर तो डिव्हिजनला जाईल, म्हणजे डिनॉमिनेटरला लिहावं लागेल. 42 डिवायडेड बाय 7 एक्स. 7 1 जा 7, 7 6 जा 42. बघा एक्स इज इक्वल्स टू 7. म्हणजे आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केलं आहे, म्हणजे याचं सोल्युशन काढलेलं आहे. ह्या इक्वेशनचं जे सोल्युशन आहे म्हणजेच व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे ते आहे एक्स इज इक्वल्स टू 6. एक्स इज इक्वल्स टू 6. फ्रेंड्स, यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा नेक्स्ट सेकंड आहे 9x minus 4 is equals to 6x plus 29. बघा, तर हे एक्झाम्पल जे दिसते तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये अशी यासारखी टर्म आलेली होती, तर आपण हे सेकंड एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकतो. बघा मी इथे परत लिहून घेतो एकदा. 9x minus 4 is equals to 6x plus 29. काय करते मी, व्हेरिएबल टर्म लेफ्टला 9x 6x is equals to कॉन्स्टंट टर्म राईटला 29 minus 4. साईड चेंज होत आहे म्हणून साईन सुद्धा चेंज होईल. इथे प्लस आहे तर इकडे मायनस म्हणजे सबट्रॅक्शनला जाईल. बघा -4 लेफ्टला काय आहे मायनस म्हणजे सबट्रॅक्शन मध्ये आहे, साईड चेंज होईल तेव्हा काय जाईल प्लस म्हणजे ॲडिशनला. 9x minus 6x 3x इज इक्वल्स टू 29 प्लस 4 किती येतं 33. x इज इक्वल्स टू 33. 3 इकडे जाईल मल्टिप्लिकेशनला तर डिव्हिजनला 33 डिवायडेड बाय 3. x इज इक्वल्स टू 11. बघा ह्या इक्वेशन मधल्या व्हेरिएबलचं आपण व्हॅल्यू फाइंड केलेली आहे ती आलेली आहे 11. व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करणे म्हणजेच या इक्वेशनचं सोल्युशन काढणे आहे. हे सेकंड झालेलं आहे. ह्यानंतर नेक्स्ट बघूया. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड नंबरचं 2/3 प्लस 5a इज इक्वल्स टू 4. बघा हे सॉल्व्ह करायचं आहे तर मी काय करते आन्सर मध्ये याला परत लिहून घेते. बघा 2/3 प्लस 5a इज इक्वल्स टू 4. बघा 5 ही फक्त व्हेरिएबल टर्म आहे, बाकी 2/3 आणि 4 या कॉन्स्टंट टर्म आहे. तर 5 लेफ्टला पाहिजे तो लेफ्टलाच आहे म्हणून मी 5a हे लिहिते आणि हे जर ही दिसते 2/3 हे मी काय करते साईड चेंज करून लिहिते. 4 प्लस आहे तर इकडे काय होईल तो मायनस 2/3. आणि व्हेरिएबल काढायचा असतो, सोल्युशन काढायचं म्हणजे व्हेरिएबल फाइंड करायचं असतं, तो नेहमी तो लेफ्ट साईडला ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला ज्या टर्म आहेत त्या कोणत्या पद्धतीने आपण रिमूव्ह करू शकतो तो प्रयत्न करायचा. बघा 5a. हे कसं सॉल्व्ह करणार आहे इथे करावे लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा 4 म्हणजेच काय असतं 4/1. 4 म्हणजेच काय असतं 4/1. सिंगल 4 असेल तर समजायचं की डिनॉमिनेटरला 1 आहे. याची क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 मल्टिप्लिकेशनला 3 12 मायनस 1 मल्टिप्लिकेशनला 2 2 1 मल्टिप्लिकेशनला 3 3. 5 ॲज इट इज इक्वल्स टू पहिल्यांदा राईट साईड सॉल्व्ह करून घ्यायची. 12 minus 2 10 3. आता हा 5 काय करायचा 5 ला साईड चेंज करून लिहायचं कारण की आपल्याला फक्त लेफ्टला a पाहिजे. इथे मल्टिप्लिकेशनला साईड चेंज करू तेव्हा तो डिव्हिजनला जाईल. 10/3 मल्टिप्लिकेशनला 5 अशा प्रकारे आलेला आहे. काय करायचं आपण या दोनपैकी एका नंबरनी 10 ला डिवाइड करून बघायचं. 3 नी तर होत नाही पण 5 डिवाइड करायचं. 5 1 जावं 1 5 2 जा 10. काय आलेलं आपला आन्सर 2/3. आपला आन्सर आलेला आहे 2/3 सोल्युशन. दिस इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. अशा प्रकारे आपण थर्ड नंबरचं सुद्धा सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल. त्यानंतर नेक्स्ट बघूया. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे बघा दोन्ही साईडला फ्रॅक्शन आहे. लेफ्ट साईड आहे x - 7 न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला x - 2 राईट साईड मध्ये 5/4. इथे सरळ सरळ काय करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन. मी आन्सर मध्ये तरी परत लिहून घेते एकदा. x - 7 x - 2 इज इक्वल्स टू 5/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा लेफ्टला येईल 4 इन ब्रॅकेट x - 7
राईट लाईन 5 मल्टिप्लिकेशनला दिस ब्रॅकेट 5 मल्टिप्लिकेशनला x मायनस 2. आता हे जे 4 आहे 4नी याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, इकडचे 5 आहे 5नी हे ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. लेफ्ट साईड बघा 4 मल्टिप्लिकेशनला x 4x मायनस साईन 4 मल्टिप्लिकेशनला 7 28 इज इक्वल्स टू चं साईन 5नी x ला मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 5x मायनसचं साईन 5नी 2 ला मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 10. 4x आणि 5x ही काय आहे व्हेरिएबल टर्म, ती आपण लेफ्टला ठेवायची. 4x इकडे आल्यावर येईल मायनस 5x इज इक्वल्स टू मायनस 10 राईटला पाहिजे म्हणून राईटला ऑलरेडी आहे तर तिथे लिहायचं मायनस 20x साईड चेंज करून लिहायचं येईल प्लस 28. बघा 4x मायनस 5x येतं मायनस x इज इक्वल्स टू याचा आन्सर येतं मायनस 18. बघा मायनस मायनस कॅन्सल x इज इक्वल्स टू 18. बघा 4th नंबरच्या इक्वेशनचं जे आन्सर आलेलं आहे ते आहे x इज इक्वल्स टू 18 म्हणजे सोल्युशन आहे ह्या इक्वेशनचं. आता इथे 4th नंबर कंप्लीट केलेलं यानंतर नेक्स्ट बघूया. बघा नेक्स्ट आहे 5th नंबरचं 8m मायनस m अपॉन 2m प्लस 3 इज इक्वल्स टू 2. ह्या इक्वेशन मध्ये तुम्हाला काय दिसते बघा, हे इक्वेशन थोडंफार प्रिव्हियस इक्वेशन सारखं दिसत आहे, तर काय करायचं आहे सॉल्व्ह करायच्या वेळेस. आता इथे तर सिंगल 2 दिसत आहे, तर सिंगल 2 म्हणजे जर याला आपण फ्रॅक्शनमध्ये लिहायचं झालं तर 2/1 म्हणजे याच्या डिनोमिनेटरला आपण 1 लिहू शकतो. बघा इज इक्वल टू चं साईन परत लिहिते मी न्यूमरेटरला 8m मायनस 1 डिनोमिनेटरला 2m प्लस 3 इज इक्वल टू इकडे लिहिते 2/1. इथे करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 नी याला मल्टिप्लाय करायचं काय येतं 8m मायनस 1 आणि 1 नी कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तरी तेच राहतं. आता 2 नी याला मल्टिप्लाय करतात 2 मल्टिप्लिकेशनला 2m प्लस 3. तर बघा इथे आले 8m मायनस 1 इज इक्वल्स टू 2 इन ब्रॅकेट 2m प्लस 3. तर अशा वेळेस काय करायचं, अशी असेल तर जो ब्रॅकेट असेल तो फर्स्टली सॉल्व्ह करून घ्यायचा. मी इथे लेफ्ट साईडचं जे आहे तसंच ठेवते 8m मायनस 1 इज इक्वल्स टू 2 नी याला मल्टिप्लाय करायचं 2 नी 2m ला 4m प्लस साईन 2 नी 3 ला मल्टिप्लाय केल्यानंतर तर 6. बघा 8m अँड 4m ही काय आहे व्हेरिएबल टर्म ती ठेवायची लेफ्टला. 8m मायनस 4m इज इक्वल्स टू 6 अँड मायनस 1 ही कॉन्स्टंट टर्म आहे ते राईटला 6 इकडे आल्यावर प्लस 1 8m मायनस 4m काय येतं 4m इज इक्वल्स टू 6 प्लस 1 7 m इज इक्वल्स टू येतं 7/4. 4 नी 7 ला डिवाइड होऊ शकत नाही, तर अशा वेळेस आन्सर डेसिमलमध्ये काढायचं नाही, जे आहे तेच राहून द्यायचं. बघा या 5th नंबरच्या इक्वेशनचं आपण सोल्युशन फाइंड केलेलं आहे. फ्रेंड्स आजच्या ह्या व्हिडिओचा टॉपिक सोल्युशन ऑफ इक्वेशन आपण छानपैकी शिकलेलो आहे. फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि फ्रेंड्स हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ह्या व्हिडिओवर नेक्स्ट प्रॅक्टिस सेट बेस आहे. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद करते. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर अँड गुड बाय.